काहीच दिवसांपूर्वी पुण्यातल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झालेला. पुलावर वारंवार होणारे अपघात रोखण्याकरता पुणे वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना राबवण्यात येत आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. कात्रजचा बोगदा ओलांडल्यानंतर दरी पुलाला लगत भूमकर पुलापासून तर नवले पुलापर्यंत प्रत्येक वाहनाला प्रति तास 30 किलोमीटरचा वेग बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्या चालकावर कारवाई केली जाणार आहे. आणि जर आपण बघितलं तर या रस्त्यावर जागोजागी आता ट्रॅफिक पोलिसांना देखील तैनात करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः ॲडिशनल मनोज पाटील सर आहेत. सर, ज्या पद्धतीने आता वेग सुद्धा बंधनकारक आहे, कशा पद्धतीने ही कारवाई होणार आहे आणि कुठून तर कुठपर्यंत हे सगळं म्हणजे वेगवेगळ्या योजना आहेत? नाही, आपण बघितलं असेल जिथं चेंज इन एन्व्हायरमेंट होतंय, म्हणजे जिथं अचानक रुरल रोड एकदम शहरी कॉम्प्लेक्स ट्रॅफिकच्या मध्ये जातोय, हा पॅच साधारण भूमकर ब्रिज ते नवले ब्रिज या दरम्यानचा आहे. आणि मग दुसरा एक छोटा पॅच आहे नवले ब्रिज जिथं संपतो आणि वडगाव ब्रिज जिथं सुरू होतो. सो या दोन मधले जे एरियाज आहेत त्याच्यातला हा पहिला एरिया आता आपण 30 किलोमीटरसाठी त्या ठिकाणी नोटिफिकेशन काढलेलं आहे. पुढचे 15 दिवस हे स्टडी होईल याच्यावरती. पूर्वी हा स्पीड इथं 60 किलोमीटरचा होता, तो आता आपण बरोबर निम्म्याने म्हणजे साधारण 30 वरती करतोय. रमलिंग स्ट्रीपचं काम चालू आहे, ट्रॅफिक काल्मिंग टेक्निक सुरू आहे. मला वाटतं त्याच्यानंतर काय इम्पॅक्ट होतो याचा अभ्यास वाहतूक शाखा कंटिन्युअसली करत राहील आणि मग फायनल जो स्पीड लिमिट असेल ते तिथलं ठरवलं जाईल. अपघातानंतर आता पोलीस आणि NHI यांच्याकडून वेगवेगळे पावलं उचलली जात आहेत, उपाययोजना या ठिकाणी केले जात आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की भूमकर पुलापासून तर नवले पुलापर्यंत हा जो 1.5 किलोमीटरचा टप्पा आहे, इथं सगळ्या वाहनांना 30 किलोमीटर प्रति तास हा वेग कंपल्सरी करण्यात आलेला आहे, बंधनकारक करण्यात आलेला आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेराज या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि प्रयत्न हाच आहे की या सगळ्या रस्त्यावर हा अपघात जो होतात ते कुठेतरी थांबावेत, कुठेतरी कमी व्हावेत, यासाठीच हे वेगवेगळे उपाययोजना केले जात आहेत. मात्र त्याच वेळी हे उपाययोजनांचा खरंच पालन होतो का, याच्यामुळं खरंच परिणाम होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.